तुम्हाला इथे भरपूर अशा 9 मुलींची धम्माल बघायला मिळते आणि खूप स्केअरी असं वातावरण आहे. पण त्यामध्ये या 9 मुली कशा एकमेकींना हँडल करतात, कशा एकमेकींची मैत्री जपतात, भांडणं कशी एकमेकींमध्ये लागतात. आणि इथे ना ग्रुप्स आहेत, एक असे 2-3 असे ग्रुप्स बनलेले. तर त्या ग्रुप्समध्ये त्या कशा काही गोष्टी करतात एकमेकांना बघा टीज करायला वगैरे, त्या प्रकारच्या. ते तुम्हाला खूप मस्त अशा पाहायला मिळणार आहे झी युवावर 10 तारखेपासून 10 वाजता. आणि इथे खरंच प्रत्येक मुलगी खूप टॅलेंटेड आहे आणि प्रत्येक जण आता आपल्या कॅरेक्टरबद्दल सांगणार आहेत. ओके, नमस्कार, मी सुषमा कोले. मी या सिरियलमध्ये तन्वी नावाचं कॅरेक्टर करते. ही बाय प्रोफेशन ही फॅशन डिझायनर आहे. मीच विसरले होते ॲक्च्युली, सॉरी. फॅशन डिझायनर आहे. ही अत्यंत अशी श्रीमंत घराण्याची मुलगी आहे आणि तिला आहे ना या हॉस्टेलमध्ये राहायला मुळीच आवडत नाही आहे. आणि तिला आहे ना बहनजी टाईप मुलींची तर खूप राग आहे तिला. तरी पण तिच्या अशा काही मैत्रिणी आहेत ज्या तिच्यासारख्या आहेत. तिला तिच्यासारख्या मुली खूप आवडतात. तर ती त्यांच्याबरोबर तिचं खूप छान जमतं आणि बाकीच्या मुलीबरोबर ती कशी राहते हे पाहायचं असेल तर तुम्हाला 10 तारखेपासून पाहावं लागेल. येस, मी सागरिकाचा रोल प्ले करते यामध्ये. सागरिका ही एक फोटोग्राफर आहे, फन लविंग, इमोशनल. म्हणजे जर काही हॉस्टेलमध्ये आमच्या कॅरेक्टर मॅडम आहेत, त्यांचं कॅरेक्टर अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे त्यांचं. सो त्यांची मी खेचेन पण एके दिवशी. आणि कधीतरी इमोशनल म्हणजे मैत्रिणींमध्ये काहीतरी भांडणं असेल तर मी सोडवायलाहीच आहे. सो असं माझं कॅरेक्टर आहे की मी इमोशनल आहे पण मी कधी दाखवतही नाही आहे. नमस्कार, मी प्राजक्ता अविनाश वाडीये. मी वनिता नावाचं कॅरेक्टर प्ले करते. माझं जे कॅरेक्टर आहे ते देवाला प्रचंड मानणार आहे आणि मानायला लावणार आहे. तर मी या सगळ्यांना रोज महत्त्व सांगत असते की कसं तुम्हाला आरतीच कशी केली पाहिजे, पूजा कशी केली पाहिजे. तर असं माझं देवाला मानणारं असं कॅरेक्टर आहे. माझं नाव रचना मिस्त्री आहे. मी गर्ल्स हॉस्टेल या सिरियलमध्ये सारा हा कॅरेक्टर प्ले करणार आहे. सारा बेसिकली खूप फन लव्हिंग गर्ल आहे, हॅपी गो लकी काइंड ऑफ. तिला सगळे आवडतात, असं कोणीच नाही आहे की तिला नाही आवडत. सगळ्यांची खूप प्रेमाने बोलते, सगळ्यांना बांधून ठेवणारी अशी ती मुलगी आहे. सगळे तिला प्रेमाने फायर ब्रिगेड असं नाव दिलं आहे. आणि ती ह्यांच्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे किंवा तिच्या लाईफमध्ये सगळ्यांचं किती महत्त्व आहे हे तुम्हाला सिरियलमध्ये कळणार आहे. तर प्लीज बघा आमची सिरियल. नमस्कार, मी वैष्णवी रत्ना प्रशांत. मी गर्ल्स हॉस्टेल या सिरियलमध्ये वल्लरी नावाचं कॅरेक्टर करते. वल्लरी हे एक खूप गोड इनोसंट कॅरेक्टर आहे. ॲट द सेम टाईम ती खूप लवकर इन्फ्लुएन्स्ड होते कारण ती एका पर्टिक्युलर बॅकग्राऊंडमधून आलेली असते. ती खूप ॲम्बिशियस आहे, तिला ब्युटिशियन व्हायचं आहे. त्यामुळे ती सतत काही ना काही प्रयोग करत असते तिच्या इतर मैत्रिणींबरोबर. आणि ॲट द सेम टाईम ती खूप हळवी आहे, वल्नरेबल आहे काही पॉईंट्सला आणि काही पॉईंट्सला अजिबात डोकं वापरत नाही आपलं. आणि हे सगळं करत असताना तिच्या एका लाईफसोबत डील करत असताना हॉस्टेलमध्ये काही गोष्टी घडतात, भयंकर घटना घडतात आणि त्या घटनांमुळे तिच्या लाईफवर किंवा तिच्या जवळच्या मैत्रिणींवर, हॉस्टेलवर काय परिणाम होतो हे हळूहळू आपल्याला गर्ल्स हॉस्टेल या सिरियलमध्ये बघायला मिळणार आहे. मी मुग्धा विवेक परांजपे. मी कॅरेक्टर करते आहे नेहा हिचं, जी एक बेसिकली झुंबा डान्सर आहे आणि त्याचसोबत अतिशय जिम फ्रीक आहे. त्यामुळे मी सतत तुम्हाला स्क्वॉट्स किंवा लंजेस किंवा ट्रायसेप डिप्स वगैरे असंच मारताना दिसतील. तर मी मालती, मी ह्या सिरियलमध्ये एका नर्सचं काम करते आहे आणि नर्स एक गरीब घरातली आहे. ती आली आहे स्ट्रगल करत गावाहून इकडे पैसे कमवायला आली आहे. घरी तिचे एक बॅकग्राऊंड आहे, वेगळीच बॅकग्राऊंड आहे. त्यासाठी तिचा सगळा स्ट्रगल चालला आहे. त्यात तिला काहीतरी सापडतं, त्याच्या शोधात ती लागली आहे. हाय, माझं नाव दीपश्री यशवंत अवले आणि मी ह्या सिरियलमध्ये कॅरेक्टर करते आहे ध्यानलक्ष्मीचं. आणि माझं कॅरेक्टर बेसिकली बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसतं बट आतून भेदरलेलं, घाबरलेलं आहे प्रचंड. सतत कसली तरी भीती आहे मनात आणि ते ओव्हरऑल तिच्या जेस्चरमधून जाणवतं की काहीतरी सतत भीती कसली तरी बाळगून ही वावरत असते. आता एक आमची शेवटची मैत्रीण राहिली आहे. नमस्कार, माझं नाव आहे अमृता फडके. मी इंटिरियर डिझायनर आहे आणि मी कॅरेक्टर प्ले करते प्रियांकाचा, जी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये जॉब करते, सायमल्टेनियसली कॉलेजमध्ये शिकते.
ही बेसिकली लवेबल, अगदी स्वच्छ निरागस अशी मुलगी आहे आणि कुठेही काही चुकीचं घडतंय किंवा अन्याय होतोय की तिला बिलकुल बघवत नाही. म्हणजे डायरेक्ट जाऊन ती फाईट करेल अशापर्यंत ती जाऊन पोचते. आणि ॲक्च्युअल लाईफमध्ये मी तशीच आहे, जसं मला कॅरेक्टर मिळालं आहे. त्यामुळे ते मला फारच सोपं जातं, कधी कधी फार अवघड जातं जेव्हा एक सिरियलची दुसरी शेड येते त्यावेळेला. कारण आमच्या हॉस्टेलमध्ये अशी एक घटना घडते जी ॲक्च्युली खूपच म्हणजे मला सांगता नाही येणार शब्दात, तुम्हाला बघावंच लागेल ते. तर तुम्ही बघितलंच की आम्ही 9 जणी कशा आहोत, काय आहोत. या 9 जणींवर कंट्रोल ठेवायला इकडे एक अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे. शांत डोक्याचा. जर चुकलं तरी प्रेमाने सांगतो की काय चुकलंय, ए तू असं का करतो वगैरे. खूप पेशन्स ठेवतात आणि खूप म्हणजे प्रचंड. आमचा पेशन्स शिकायला मिळेल त्याच्यावर. एकाने तर आपण त्यांना बोलवूया. येस, बोला. आमच्याबद्दल एवढं तुमच्या सगळ्यांमध्ये मी काही बोलायचं म्हणजे फार मी थोडा वेळ शांत बसण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जमेल असं तरी बोला. नक्की चला. म्हणजे तुम्ही परमिशन देताय मला बोलायचं. fill in the blanks. नमस्कार, मी अमोल बिडकर. मी गर्ल्स हॉस्टेल या मालिकेचा दिग्दर्शक आहे. जसं या सर्वांनी आता तुम्हाला सांगितलं सिरियलबद्दल, त्यांच्या कॅरेक्टर्सबद्दल, रोलबद्दल, तर थोडक्यात सांगायचं तर हॉस्टेलच्या बॅकड्रॉपवर घडणारी घटना आहे. या 9 मुली आहेत ज्या वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतून आलेल्या एकत्र राहतात. त्यामध्ये त्यांच्यामध्ये असणारी भांडणं, त्यांच्यामध्ये असणारी रिलेशन्स, त्यांच्यामधली प्रेम, हे सगळं दाखवता एक घटना अशी घडते की ज्यामुळे त्या हॉस्टेलचं वातावरण, तिथली जी रेग्युलर जे रुटीन होतं ते ब्रेक होतं आणि एक भयानक अशी घटना घडते. तिथून एक हॉरर एलिमेंट आपण या सिरियलचा जो म्हणतो तो सुरू होतो आणि त्यानंतर हे हॉस्टेल पहिल्यासारखं कधीच राहत नाही आणि पुढे काय घडतं, कसं घडतं आणि त्याबरोबर पॅरलली ह्यांच्या प्रत्येक लाईफ पुढे कसं लीड करतं या घटनेमुळे आणि ओव्हरऑल ह्या हॉरर एलिमेंटमुळे हे तुम्हाला या सिरियलमध्ये पाहायला. तर पाहायला विसरू नका. 10 जुलैपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजता झी युवावरती गर्ल्स हॉस्टेल कोणीतरी आहे.